त्या ठिकाणी श्री महाकाली देवी आणि जोळाई देवी मूर्ती प्रांत वर्षांनी पाहून झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारा छोटंसं मोठं गाव दत्तनगर कनेरसर, बरोबर आहे ना. तसे आज या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. ते मागची वाजव ना. हे टोपीवाला इकडे उठ 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 ये पुढे अय तू मागचा इकडे ये रे. ए बरं इथे हे इथं अय हाफ चड्डी बस इथं. ए बरं इथं बस. हा इथं इथं हा बस बस बरं बस. विठाल 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 ते ओट्यावरची खाली या. ए बरं ये इकडे चप्पल काढून. ए आय 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 पिस्तूल आहे इथे ये. आय पांढरा शर्टवाला तू इथे नाही इथे. ए निळे यार कुठं पळून जातो तिकडं इथे. उठा तू 2-3 पुढे उठा बरं तिकडचे. ए बरं आय ये इथं बस. हा बस. विठाल 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 मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच उपसरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजचे पोरी पळून जाणे पोरं बापाला धोका देणे पोरी झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून म्हणजे आजच घेऊन टाकलं. मी ठाणा आणि एवढा मोठा हॅलो आवाज थोडा वाढव. एवढा मोठा दिवेबाई सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे ना. भाग्य नाही ना तो माणूस करू शकतच नाही का. भाग्यच नाही ना. पण तुमच्या गावकऱ्यांकडे भाग्य तू रे परे मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे काय पाहिजे. नारळ आणि ताट म्हणते फोडतो का आमच्या दोष घ्या. बस खाली तूड रे. काय पाहिजे यार काय पाहिजे. भाऊ बस खाली तूड रे. काय पाहिजे. हा करेक्ट टाळी वाजत. भाग्य पाहिजे. देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे. आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत घरी भजन पूजन हो भाग्यवंत घरी भजन पूजन हो भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन हो भाग्यवंत घरी भजन पूजन ओ भागवत घरी भजन पूजन भजन पूजन पकवाजांसाठी जोरदार टाळी वाजव. म्हणजे एका पक्षी एक चढ आहे. हे मारुती आणि भीम आणि यांचाही ना थोडा आवाज कमी करा. यांचं आहे ना 10-10 वर्ष तपे आपल्याला का माहिती नाही. कोणी उठायचे माझ्या पोरला पक्का शिकवा बापाची पेन नाही.
तसं जमत नाही. इथं पकवानाचंच पोरग येडा निघाला आणि तुझं कुठं पकवान शिकायला येतो. हा, तसं जमत नाही. ज्याचा ना विषय, हे गायक आहे, गायकाचं पोरग गायक होऊ शकत नाही. नाही नाही नाही, ते नशात जन्मू शकतो. तसं जमत नाही. हा, कीर्तनकाराची पोरं सुद्धा येडी निघतात काही. तसं जमत नाही, होतच नाही. का विषयच नाही ना. आणि आज काला म्हणजे काय? सगळे टपर खाली करा, मोबाईल सगळे खाली करा, पुरुष म्हणजे खाली करा. हा, काला म्हणजे काय? आणि इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो आणि काल्याचा कीर्तनाचा विधी वेगळा असतो. इतर कीर्तनाचा विधी कीर्तनकार ज्ञान वैराग्य भक्तीवर बोलू शकतो, पण काल्यावर नाही. काल्यामध्ये एक चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, फक्त चरित्र करायचे. आणि कोणाचं? आपलं नाही. मग टोपी कंडक, चरित्र कोणाचं करायचे? हा, कोण आहे कृष्ण? देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? हा, बस खाली. कृष्णाचं करायचे आणि चरित्र ते उच्चारावे आणि केले देव गोकुळी. काळा म्हणजे काय? तुमचा सप्ताह किती दिवसाचा आहे? 3, बरोबर. 2च दिवसाचा आहे, म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे 3 दिवसाचा सप्ताह असो, 1 महिन्याचा सप्ताह असो आणि 7 दिवसाचा सप्ताह असो, काल्याच्या कीर्तनाशिवाय त्या सप्त्याची सांगता होत नाही. समाप्ती कधी म्हणायची नाही. समाप्ती होत नाही कधीच. समाप्ती होत नाही. समाप्ती आपली, काल्याची होत नाही. सांगता, त्या सप्त्याची सांगता होत नाही काल्याच्या कीर्तनाशिवाय. आणि आज काला म्हणजे काय? एकदा काला झाला, महाराज तुम्ही इथून हाला. जर महाराज काला झाल्यावर पुन्हा गावात आला तर लोक म्हणतात, महाराज तुम्ही का आला? त्याचं नाव आहे काला. विठाला विठाला विठाला. आणि 2 देवांचं बघा, एक राम आणि कृष्ण. राम म्हणजे किती सोपा शब्द आहे. काय का काना मात्रा? काही काना आहे, मात्रा बुत्रा वाकड तिकडे आहे का नाव? काय? राम सरळच आहे. आणि कृष्ण डोक्यातून म्हणजे इथूनच आवाज काढावा लागतो जोरात, कृष्ण. हा, राम किती शब्द आहे. आणि रामाचं जीवन हे अवघड आहे. जसं वाल्मिक ऋषीनं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, आणि जसं भगवान श्री कृष्णानं वागलं तसं लोकांना लिहावं लागलं. विठाला 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 विठाला. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारांचा. आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबार भगवान श्री कृष्णाचा अभंगाद्वारे हा चरित्र आहे. आणि चरित्राचा उच्चार करतात. विठाला विठाला. उच्चार म्हणजे काय? एका दिवशी मात्र पृथ्वी मातेला पाप सहन होईना आणि पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे आली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा सांगितलं ब्रह्मदेवाला, देवा माझ्यावरती पापांचा सुळसुळाट वाढलाय, हे मला काय पाप सहन होईना. त्या ब्रह्मदेवानं महादेवाकडे पाठवलं. म्हणले आपल्याकडे नाही, म्हणले का आपल्याकडे सांभाळण्याचं काम आहे म्हणले. ब्रह्मदेवाकडं महादेवाकडे पाठवलं. महादेव स्तुती केली, पृथ्वीमाताने स्तुती केली आणि महादेव प्रसन्न झाले आणि सांगितलं, म्हणजे आपल्याकडे नाही काम बा, आपण फक्त माणसं उचलायचं काम आहे महादेवाकडं, आपल्याला वरी न्यायचं काम महादेवाकडे. म्हणले नाही म्हणून मग तेव्हा महादेवाने विष्णुदेवाला पाठवलं, म्हणजे विष्णुदेवाकडे पाठवलं. आणि पृथ्वीमाता आता विष्णुदेवाकडे आली. ब्रह्मदेव चंद्रदेव इंद्रदेव सर्व विष्णुदेवाकडे आले आणि सांगितलं, देवा डायरेक्ट देवापाशी गेले नाही, मग मोठ्या माणसाच्या तर तुम्ही घरी गेले तर खाली कोण असतो? बोला चला, कोण असतो? हे बरं तू कोण असतं खाली गेट पाशी? हा, वॉचमॅन. आणि ते दुसरं त्याच्या पुढे गेल्यावर प्रिय असतं, पिय बस खाली पिया असतो. आणि विष्णुदेवाचं पिया म्हणजे लक्ष्मी, म्हणजे त्यांच्यापाशी अख्खं काम आहे ना.
पाय लक्ष्मीचे हाती 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 म्हणून येतो का गुलती म्हणून येते का गुळते येतो का गुलती म्हणून येते का गुळते पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती जर मोठ्या माणसाला भेटायला गेलं तर पिया आपला करायचा असतो आणि लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी विष्णुदेवाला सांगितलं आणि सर्व मीटिंग झाली विष्णुदेव चंद्रदेव आणि विष्णुदेवाकडे आले आणि विष्णुदेवाला सांगितलं देवा पृथ्वीवरती पापांचा सुळसुळाट वाढलाय ही पृथ्वी मातेला पाप सहन होईना तुम्ही काहीतरी करा पण तेव्हा विष्णुदेवानं ठरवलं आता अवतार घ्यायचा मीटिंग मध्ये ठरलं आणि शेषनाग म्हणलं आपलं काही काम नाही भाऊ अवतार घ्यायचं म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही 7व्या अवतारात मला लई आणलं म्हणले मी छोटा भाऊ झालतो आणि तुम्ही वनवासाला गेले आणि तुमची सेवा करायला विचारला का कधी जेवला का नाही म्हणले तुम्ही गोड बोलून काम करणारे माणसं आहे म्हणले नाही मी येणार नाही आणि तेव्हा सांगितलं विष्णुदेवानं सांगितलं मी कृष्णाचा अवतार घेणार तर ऐका कृष्णाचा अवतार घेणार आणि शेषनाग बळीराम दादाचा अवतार घेणार बळीराम दादा म्हणजे मोठा दादा काय बोलत चला बारके बरोबर आहे बोलत चला सर्वजन बळीराम दादा कोण आहे हा मोठा दादा कृष्णा हा छोटा भीम हा छोटा भाऊ आणि अवतार घ्यायचा ठरवलं म्हणून थाप अवतार तुम्हा धराया करणे 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 उदार वेदन जड जीवा उदार वेदन जड जीवा उदार वेदन जड जीवा उदार तुम्हा धराया करणे अवतार 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 तुम्हा धराया उधराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारणे उद्धार आवेदन जड जीवा आता अवतार घ्यायचा ठरवलं आणि सर्वजण ऐका म्हातारी बसा ना थोडं इकडं ऐका सर्वजण आणि मीटिंग ठरली आणि मीटिंग संपली आणि मीटिंग मध्ये मेन गोष्ट राहिली अवतार घ्यायचा पण कोणाच्या पोटी माता सुद्धा वजनदार पाहिजे ना ऐ माता तुमच्यामध्ये वेगळंच झालं का काय हा माता सुद्धा वजनदार पाहिजे आणि त्याच्याशिवाय भगवान अवतार घेत नाही आणि कशी होती माता शिवाजी महाराज काही सोपे घडले नाही जिजाऊ माता पुण्यवान होती आणि जशी माता चांगले आणि पोरग पण तसंच होणार
माता चांगली पाहिजे. संस्कार कोणी कोणाला घडवले? ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये केतरे सोसावं लागले वेता. छत्रपतींना तत्वान दिली ज्ञानेश्वरी आणि गाथा. त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. वा हा माता. आताची माता स्वयंपाक पाण्याची वासू पाता पाता. आणि इकडून पोरगा घालतो लाथा. ती म्हणते चला ना माझं माथा काय करू आता. आता काय करते? आता मग वास खेळत. उगा स्वराज्य निर्माण नाही झालं. कशी होती माता? माझी जाऊने हो हो हे माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. 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 जिथं आनंदाने नाचत होती प्रजा. आनंदाने नाचत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा माझा. सर्व जाती धर्म केला गाजा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. 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 सुंदर शिवाजी राजा. माता होती. माता सुद्धा वजनदार पाहिजे. त्याच्याशिवाय असं होत नाही. आणि अवतार घ्यायचा ठरवलं. पण आता कोणाच्या पोटी? आणि देवकीचं लग्न वसुदेवांपर झालं. आणि देवकीचा भाऊ म्हणजे कंस मामा. कोणता? कंस मामा. आणि कंस मामा आपल्या बहिणीची थाटामाटात वरात काढतोय. आणि तेव्हा आकाशवाणी झाली. आणि कंसाला सांगितलं रे कंसा तुझ्या बहिणीची थाटामाटात वरात काढतोयस ना. तिच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येणारा तुझा वध करणार आहे. मग तेव्हा कंस मामा थरथर कापू लागला. आता कंसाने विचार केला. आता कसलाच नाही विचार करता कंस मामाने आपली तलवार काढली आणि देवकीच्या पोटात घुसवणार. तेवढ्यात वसुदेवानं सांगितलं रे कंसा बाई मारणं पाप आहे. स्त्री मारणं पाप आहे. जर तुला मारायचंच असेल ना तर हिची एक एक लेकर मार आणि आम्हाला बंदीशाळेत टाक. आणि कंसाने विचार केला बहीणही जिवंत राहते आणि वैरी मरतो काही टेन्शन नाही. टाका बंदीशाळेत. टाकलं बंदीशाळेत. पहिला मुलगा मारला. दुसरा मारला. तिसरा मारला. चौथा मारला. 5वा मारला. 6वा मारला. 7व्या पोटातल्या पोटात जिरला. मग आता 8वा जन्माला आला. 8वा जन्माला आला. भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. आता 8वा वैरी जन्माला आला. 8वा वैरी जन्माला आला. सर्वांना आनंद झाला. पण देवकी माता लढू लागली. देवकी माता म्हणू लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगासाठी जने कंसा शिकारेल माझ्या बाळाशी म्हणलं शिकारेल माझ्या बाळा. शिकारेल माझ्या बाळा. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगासाठी जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची आई डसा डसा लढत आहे. आणि त्या अर्थी आपली आई का लढणार नाही? हा आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. हे देवाची आई लढते. देवाची देव कळतो का? देव अय पप्याची आई देव देव ज्या आरती देवाची आई डसा डसा लढते आणि त्या आरती आपल्या आई का लढणार नाही?
अरे ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. आणि एकदा आपल्या जीवनातून आई गेली समजायचं की आपल्या जीवनात आपलं कुणीच नाही, कुणीच नाही. हे बाकीचे सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नाही. आणि दुसरे काय सब पैसे के भाई येते यांना जमत नाही. आई वडिलांशिवाय आपल्याला किंमत नाही. आणि आई काय असते आणि छोटासा दुष्टांत सांगतो. भजन करावे पाच वर्षाचा बाळ होता. तो लहान असताना त्याची मरण पावली. एका दिवशी मात्र त्याच्या झोपेतच गतप्राण झाली. आईची पेदा तर अंगणामध्ये सजत होती. बाळ्या उठला आणि डोळ्यात सोडीत सोडीत आईच्या जवळ गेला ना आईला सांगू लागले, आई 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 तू इथं काय झोपली गाई? आई आई उठ ना गाई, आई माझ्याशी बोल गाई. आई आई तू इथं काय झोपली गाई? आई रोज घरातले सगळे झोपलेले असायचे आई आणि तू उठलेली असायची. आणि आज घरातले सगळे उठलेले आहेत आणि तू झोपली का गाई? आई उठ ना गाई, आई माझ्याशी बोल गाई. आई 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 मला शाळेत जायचं, मला डबा करून दे ना गाई. आई आई मला उशीर होत आहे, मला सर मारतील गाई. आई आई काय उठे ना बाय आई म्हणून किंकाळी मारली. आई काय उठे ना. मुलाने आगला दिला ना, आगलेला दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. आणि एक ध्यानात ठेवा, पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते पण त्या लेकराला माय नाही मिळत. घरामध्ये सवत आई आली, मुलाचा छळ सुरू झाला. सायंकाळ त्याला सकाळी खायला द्यायची, सकाळ त्याला सायंकाळी खायला द्यायची. आणि मोलकरणी सरके तो कामा तो बाळ्या करायचा. फरशी पुसायला लावायची, झाडून काढायला लावायची. आणि मोलकरणी सरके तो कामा तो बाळ्या करायचा. आणि एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र आईला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. आणि बाळ्याला बोलावलं, बाळ्या ही माझी ठेवणीची साडी आहे, तू याला प्रेस कर बाळ्या. आई आई मला प्रेस करता येत ना गाई, खाता येतं का? बाळ्या प्रेस करायला लागला. आणि प्रेस करतात न करता त्याचा वर्ग मित्र धावत आला आणि सांगितलं, बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळ्या वही आणायला गेला आणि तशीच इस्त्री तापलेली त्या सावत्र आईची साडी जळून खाक झाली. त्या खाक झालेला धूप वास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायरा वायरा धावू लागली. आई बाळ्यापर्यंत पोहोचली, पाहते तर काय आईची साडी जळलेली आहे. आता सावत्र आईने सांगितलं, बाळ्या तू माझी ठेवण्याची साडी जाळीस बाळ्या, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळ्या बाळ्या तू कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या तू खाली वाग. बाळ्याला वाटले की आपली सावत्र आपल्याच पायाच पडायला लावते की काय. त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच विचार करता ती तापलेली इस्त्री तशीच उतरल्या त्या बाळ्याच्या पाठीवरती ठेवली. बाळ्या आई म्हणून किंकाळी मारली. भला मोठ्या पाठीवरती फोड आलेला आहे आणि बाळ्याला अर्थ वेदना होऊ लागले. बाळ लढायला लागला.
आणि बाळ धावत धावत देवाऱ्यापाशी गेला आणि देवाऱ्याच्या साईडला त्याच्या आईचा फोटो लावून होता. गुडघे टेकवले आणि हात जोडल्याने सांगितलं, आई तुला जायचं होतं ना गाई, आई मला तरी घेऊन जायचं होतं गाई, आई तुला जायचं होतं ना गाई, आई मला जन्म कशाला दिला गाई. आई त्याच्या बाबाने त्याला बोलावलं होतं. बाळाला वाटलं की सावत्र आहे, आपल्या पायच पडायला लावते की काय. आणि त्या बाईने, त्या सावत्र आईने कसलाच न विचार करता ती तापलेली इस्त्री तशीच उतरली आणि त्या बाळाच्या पाठ. आणि तो बाळ्या धावत धावत बापा कशी गेला आणि त्या बापानं रूमची कडी लावली आणि सांगितलं, बाळ्या खरं सांग, तुझी पहिल्याची आई चांगली का आताची आई चांगली बाळ्या? खरं सांगू ना बाबा, खरं सांग बाळ्या. बाबा तुम्ही मला मारणार नाही ना बाबा? मारणार नाही? बाबा पूर्वीची आई खोटारडी होती बाबा, आत्ताची आई खरं बोलते बाबा. पूर्वीची आई म्हणायची, बाळ्या तू शाळेत नाही गेला ना, तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू अभ्यास नाही केला ना, तुला जेवायलाच नाही देणार. आणि थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची बाबा आणि स्वतःच्या हाताने घास भरवायची. आणि आत्ताची आई खरं बोलते बाबा, आत्ताची आई म्हणते, बाळ्या तू कपडे नाही का, बाळ्या तू कपडे नाही धुतले ना, तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू शाळेत नाही गेला ना, तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू झाडून नाही काढला ना, तुला जेवायलाच नाही देणार. 4 दिवस झाले बाबा, पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा, पोटात अन्नाचा कण नाही. अरे इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? अरे इस दुनिया में जो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है यहाँ, मगर माँ नहीं मिलती. ज्यार ती देवाची आई ढसा ढसा लढू लागली. 16 मिनिटी लपवा लपवा जगाजेटी. माझ्या भावाला जर कळेल तर माझ्या 8व्या मुलाला मारून टाकेल. अरे काय वाटलं असेल त्या आईला? 6 मुलं मारली होती कंसाने, देवकीची 6. 6 आपलं एक गेलं तरी आपण लई गवरती. मला दूधच मागायचा, बिस्किटच मागायचा. लईच तू लई शानी बाई. पप्पाची आजी काय म्हणते, मी गेल्या माझ्या पप्पाचं कसं होईल? तू मोकळ्या म्हणायला जा, तूच पप्पाची बिस्किट आणते आणि तू काय पप्पाची विचार करते बाई? चिंता माय करू नका. विठेवरती उभा आणि कमरेवरती हात, तू सगळ्याचा बाप. चिंता कशाला करता? चिंता. आणि 2 तास या मला सुट्टी आहे, कीर्तनात नाही. जेथे होईल हरिकथा सदा घोष नामाचा. आणि जिथं कीर्तनानं हरिकथा होईल तिथं 2 तास सुट्टी आहे. कुठं? ये मला कोणीच, आपण वरीच जात नाही, सुट्टी आहे. आणि तेव्हा तुमच्याकडं मुलं जन्माल्यावर बोलतात का? जन्माला आल्यावर बोलतात का? अय इकडचे बोलतात का? नाही बोला ना, थोडं बधीर आहे का काय तुम्ही? बोलतात का? अय चष्मुलाजी माय बोलतात का? बोलतात? 4 गुरुवार धरून काय बोलते का? 4 गुरुवार धरते आणि एखाद्या दिवशी नवऱ्याच्या पाय पडते का? अय पप्पाची आई, थोडं गुरुवार धरणं थोडं बंद करा. इकडं पार्वतीनं गुरुवार धरला आणि तिकडे शंकर पिऊन आला. आता काय उपयोग झाला? इकडं पार्वतीने एखादं धरली आणि इकडे शंकर काळ्या पिशवीत मटण घेऊन आला. काळ्या पिशवीत कपून टाकेन शंकर मुतला छडीत. येड आताचा शंकर लई चित्र. आणि आता भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले आणि ह्या बाबाचं चरित्र, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जन्माच्या आधी सुरू झालं. जन्माला आल्यावर बोलू लागलं आणि आई बाबा
मी बघा तुम्ही लढू नका, मी मारायसाठी आलोच नाही आणि मी मारायसाठी आले. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तात्पुरतं मला इथून उचला. नंदाच्या घरांना त्या वसुदेव म्हणू लागलं, बाबा ते सर्व खरंय पण आमच्या हातात पाय बेडे आहेत ना, त्याचं काय करायचं बाबा, तुम्ही उचला तरी. उचललीला कमळापती, पायाची बंधने गळती. आता मोक्ष दरवाजा खुला झाला आणि अंधाऱ्याची रात, धडाधडा वारा सुटलेला आहे, पाऊस पडतोय आणि श्रावण महिना होता. श्रावण आणि खिडे करकर वाजत आहे. वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला कोठरीमध्ये टाकलं आणि आता यमुना मातेला पूर आलेला आहे. पूर आलेला आहे. मग ते वसुदेवाने कसलाच नाही विचार करता वसुदेवाने त्या नदीमध्ये यमुना मातेमध्ये प्रवेश केला. वसुदेवाच्या नाकातून तोंडातून पाणी जाऊ लागलं. मग तेव्हा वसुदेवानं सांगितलं, आता देवाने विचार केला आता परीक्षा घेण्यामध्ये काही मजा नाही, म्हातारं मरण. मग आता भगवान श्रीकृष्णाने आपल्या लवकर डाव्या पायाच्या अंगठ्याने यमुना मातेला दर्शन झालं आणि यमुना मातेला दर्शन झालं आणि यमुना भुगंग झाली. आणि भगवान श्रीकृष्णाला नंद बाबाच्या वाड्यात, गोकुळीमध्ये नंद बाबाच्या वाड्यात तिथे ठेवलं आणि तिथली माया मथुरेमध्ये आणली. आणि कोणीच जागा नव्हतं गोकुळीमध्ये. पण राज्यात नंद बाबाची बहीण सुनंदा नावाची गवळण ती जागर करत होती. आणि ती नंदा बाबाच्या वड्यात दिव्य प्रकाश पाहिलं बरोबर ती म्हणू लागली, नंद बाबा कळली, नंद मामा, ओ नंद बाबा, तुम्हाला मुलगा झाला, मुलगा. अशी फिरवली ग इकडच. गवळण सांगे गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. प्रत्येक गवळण यशाने नंद बाबाच्या राजवाड्यात भगवान श्रीकृष्णाला पाहून जायचे. आणि पण ज्या बापाला मुलगा झाला त्यांनीच पाहिलं नाही. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णाला गोकुळीमध्ये ठेवलं आणि एका दिवशी मात्र त्या चमत्कार झाला. चमत्कार सा हो गया हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की जो दाढ़ी हो गई काली, नंद जी के आंगन में बज गया जगाई. जी की आंगन रे आणि रातोरात नंद बाबाची दाढी पांढरी होती. पांढरी म्हणजे एवढ्या लेट मुलगा झाला. रातोरात नंद बाबाची दाढी काळी झाली आणि चमत्कारच घडला. आणि प्रत्येक गवळण यायची आणि भगवान श्रीकृष्णाला पाहून जायची. सुखाचा अंत नाही. काय सुखाचा अंत नाही. आणि आज प्रत्यक्ष या गावामध्ये आपल्या दत्तनगर कनेरसर म्हणजे प्रत्यक्ष गोकुळ अवतरले. आणि गोकुळीमध्ये किती सुख झालं अंत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. अंताच्या पलीकडे सुख झाले पण अंत नाही. आणि जर तुम्हाला जर सुख भेटायचं असेल तर असे सप्ते करत राहा आणि वारी करत राहा आणि आई वडिलांची सेवा करत जा. तू टे बोरा तुला बोलत जिरे तू उडतो उठ. तू आई वडिलांच्या पाय पडतो का? हा इथं आई आली का तुझी? कुठं आहे? कोण यायची आई? तुम्ही आहेत का? पाय पडतो का? हा आहे का? तुम्ही खोटं बोलता काय? बस खाली तू रे बरा उठ ना. तू रे तू पडतो का? खरं बोल. तू अय बेकरी उठ. तू बस खाली जा ना. तू रे
तू पडतो का? हा त्या आई आली का? गुडे पडतो का पाय? हा बस खाली. मग थोडे संस्कार आहेत मध्ये आणला. काय बाकीच्यांना संस्कार तर गप म्हणे बोलता यांचा काही नेम नसतो. हिची तर पोरं असतात. आणि आई वडिलांच्या पाय पडले पाहिजे. आणि आई वडिलांचे रोज सकाळी उठल्याबरोबर एका दिवशी तुम्ही देवाच्या पाय पडू नका, मंदिरात सुद्धा जाऊ नका, तोंड सुद्धा पाहू नका, पण आपल्या आई वडिलांच्या पाया पडायचा. हा आणि दुसऱ्या देवाच्या पाया पडायची गरज नाही. सकाळी उठल्याबरोबर आपल्या आई वडिलांच्या पाया पडल्या, पण दुसऱ्या देवाची गरज पडणे पडूच नका. इथंच घरी 2 देव आहेत ना, आई म्हणजे रुक्माई आणि बाप म्हणजे विठ्ठल. आई वडिलांच्या पाय पडा ना, विठ्ठल रुक्माईच्या पाय पडे जा. विठ्ठल रात्री उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर, उठून जाईल ना, एवढा भोरबाप कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? मग त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनी केली. हा आणि बायको म्हणलं की पप्पा पेटूनच सुटला. हा एवढूच ते काही पोरे एवढूच असतात, पण बायको म्हणलं की झटकाच. ते आता साडीच्या दुकानापुढे त्या प्लॅस्टिकची बाई असली तर लोक उभे राहतात. आणि अजून म्हणतो प्लॅस्टिक का काय? एकाने ती बाई पाहिली प्लॅस्टिकची, त्याला वाटलं खरंच घरीच नेली. चित्र. आणि 80% आता पुरुषांचं वजन राहिलं नाही घरी. थोडा आवाज वाढवा. तर वजन नाही राहिलं यांचं आता. पुरुष मंडळी तर 80% महिला मंडळ नाव घेऊन बोलतात पुरुष मंडळीला, बरोबर का नाही? तुम्ही म्हणले थोडे चांगले, तिथे सिटीमधले काही बोलत नाही, मुंबईकडचे इकडचे बोलत नाही, नाव घेऊन बोलते. ए श्याम, ए श्याम, खिशात नाही दान. ए ढगे, तुला इतर नाही फुगे. इच्छित काय पण. आणि पप्पा म्हणला बायकोने केली वय. मग आग मग चालायचं. मग नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी न आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात बिडी, आणि ओवरतोय काडी, आणि ह्याची बायको जाडी जाडी. नामाने आवरत को बहुमान, साधू संत को कोय नामाने हिजडो को बैमान. आई रे बैमान दुनिया रे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना कुणीच म्हणत नाही. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही, मूर्ख माणसाला किंमत आहे. आई वडिलांना नाही, पैशाला नाही, देवाला नाही, संताला नाही, मुकाला नाही रे. आई वडिलांना नाही, पैशाला नाही, देवाला नाही, संताला नाही, मग कोणाला आहे किंमत? आता काय सांगितलं? आई वडिलांना नाही, पैशाला नाही, देवाला नाही, संताला नाही, मग कोणाला आहे? मंदिरात देवच नाही, देवाला किंमत नाही, कोणाला आहे? कोणाला आहे? तू ड्रायव्हर आहे, कोणाला आहे? हा बस खाली. तू ड्राय कोणाला आहे? अरे केली का काय? बस खाली बस. ही चित्र पोरं असतात गप्पाने बोलता, यांचं काही नेम नसतो. आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, पप्या उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, महाग काय? तुम्हाला माझी छड्डी फाटलेली. आता
एका गुरुजीने का मुला प्रश्न विचारला, पप्या उठ. म्हणले रावणाला कुणी मारलं? थांब रे, रावणाला कुणी मारलं म्हणले. तो पोऱ्या म्हणला सर तुमच्या पाय पुढे विनंती, माई शपथ खाऊन सांगतो मी रावणाला नाही मारलं. हे असली येडे पोरं, हातानं येडे पोरं पैदा करतात, हातानं. पण का 4 गुरुवार नाही. महिला म्हणला ऐका, जावरूकरचा शब्द आहे, ऐका. आणि ज्ञानोबा सांगतात ह्याला कधी मारत जाऊ नका. मधून ह्याला कधी मारत जाऊ नका. आणि ह्या देवानं आपल्या सुंदर निर्देश दिले, ह्याला कधी मारायचं नाही. ती उपवास तसलं काही धरायचं नाही. एका मोठी एकाच धरली, एकच धरायचं. 4 गुरुवार धरायची, काय धरायचे बाई तुला? 4 गुरुवार धरले, हाय का फरक? काय फरक देवाला? बरे बस खाली. देवाला का भेटायला बाई? 4 गुरुवार धरून तुम्ही काय करणार आहे? तेवढेच नवऱ्याच्या पाया पडा, सासू सासऱ्याच्या पाया पडा. ते जमत नाही. तुम्ही थोडे बरे आहेत, हे तर नाही. इथे पुण्याकडे थोडे माणसं चांगले असते, तिकडच्या आमच्या येड्यात लय भंगार. लहानपण गेलं खोड्या करण्यात, तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. मग आता म्हाताऱ्यापणी नुसता खातावर पडतो, खाटावर, आणि यमाला हाक मारतो, यमा 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 ये लवकर. यमाला तू साध्या अवलादीचा नाही, तुला अमावस्याशिवाय नेता येत नाही. झाली ना अमावस्या काल परवाच, मागच्या महिन्यात झालं, या महिन्यात मागच्या महिन्यात झाली एप्रिलमध्ये. अमावस्या कोणाकोणाचा नंबर लागला होता काय माहीत भाऊ. खात नाही, खाट्यावर झोपून असतात ना, खात नाही. पाहुणे आले बिस्किट घेऊन, असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणलं थोडं दूध. पाहुणे म्हणले थोडी क्वार्टर. पाहुणे म्हणले थोडे टँगो. खात नाही. काय खातो? बर्गर, सरगर, काय असलं ते लांब लांब काय असते, लांब लांब काय म्हणतात त्याचे? मॅगी ती गांडळासारखं पांढरं मॅगी खाते. मॅगी, नूडल्स, चायनीज, बर्गर, सरगर, वडापाव, पिझ्झा, पाणीपुरी. आणि पाणीपुरी खाणारे थोडी नीट आकली ना, ऐका, आकली आहेत का पाणीपुरी खाणारे? काही चाटू हांदी. हे नाही मंडळी खुडीची, हे बारके पोरं. पाणीपुरी मध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला? मूठ टाकून देतात. तुम्हाला काय माहिती आहे रे? हातोडी लावू नको, ते देव आहे, पाया लावतो का हातोडी? काय पण करायचं. आणि अजून 100 रुपये देताना काय म्हणते, हा बघा थोडे तिखट लागलं पण छान आहे. मूत पाजवलंय तुला त्यांनी, येड्यावानी करते बाई. काय पण दे तुला घरचं खा ना, भाकरी खा. संभाजी महाराजांनी 2 वेळेस जेवायची दिवसातून. 2 वेळा जेवायची, 2 वेळा 40 भाकरी खायची. 40 आणि 40 80. आणि 80 भाकरी एका दिवशी म्हणल्यावर काहीच ताकद बनणार नाही. आणि आपलं पाणीपुरी, बर्गर, सरगर, पुर्र. आणि ही म्हणती आता माझी एकच इच्छा आहे, मला आता काशीला जायची. काशीचा नियम माहिती आहे का? काशीला जाणारा तो नीट ऐका. काशीचा नियम असा आहे, काशीला गेलेला माणूस परत गावात येऊ नये, तिथंच देह सोडायचा. नाही, मी अजून काशीला नाही जाणार आणि जाणार नाही. आपण देऊ पंढरपूर, इकडं महाबळेश्वर, तिथून महादेव, मोठा महादेव, इकडं आपण तिथंच जातो, तेवढ्याच जागेची. काशी उशी तिकडे जात नाही. इथं काय, इथं आळंदी, देऊ, पंढरपूर अशी वारी करायची ना,
मस्त मोठा महादेव छोटा महादेव इकडं जायचं ना काशीला जाते. ही मंडळ लई खुडीची. हिला फक्त ट्रिप करणारा बुवा सापला पाहिजे. बिलगलीच त्याला लई शायनिंग घालती एव्हा तेव्हा आय्या. आणि पहिल्या वर्षी नवऱ्याला म्हणती अहो 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 ऐकलत का. दुसऱ्या वर्षी अहो आय. तिसऱ्या वर्षी बाप्या विचार बापाला काय जेवायचे का काय. आणि तिसऱ्या वरती ह्योच म्हणतो पंढरपूरची दिंडी केव्हा निघायची र. घरी सुकर नाही म्हणजे आता काय. आई वडिलांची सेवा करा. आणि आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला. तो म्हणला बुधवारी. सर तुमचा. सर म्हणले माझा जन्म रविवारी. रविवारी रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का सुट्टी असते. आता कुठं जन्माला सुट्टी असते काय. सर म्हणले चूप बसलंही बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का. बेल्ट काढल्यात तुमची पॅन्टच खाली येणार. म्हणून महिला मंडळ अखंड नाम सप्ताह आणि यमाई देवी पुढे एकाच मागा काय मागा. समुद्र दे गुंडा दे लोकेशन दे गुणाच्या दादिनी लोकी जेडा दादिनी लोकी जेडा दादिनी लोकी जेडा ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा दिनी लोकी जेडा त्याचा दिनी लोकी जेडा त्याचा दिनी लोकी जेडा देई गुंडा त्याचा दिनी लोकी जेडा त्याचा दिनी लोकी जेडा त्याचा दिनी महिला मंडळ. तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. ही चित्र असतात. आता एकाने विचारलं महाराज म्हणले रावणाला तोंडे किती. मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसं झोप येत असेल. मग माझी अक्कल खलास झाली. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचार लागल. बाबा इथं तुमच्या गावात बजरंगबलीचे मंदिर आहे का. कुठे गावात आहे. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचार लागल मारुतीला. सोपं नाही. आणि कन्यार सर मध्ये किती किलोमीटर आहे का. हेच आहे गाव. हेच ह्याच्या पुढे इथंच म्हणजे इथंच थोडासा लांब असेल ना. जवळपास 300 मीटर 500 मीटर असेल का. जवळच आहे का. 1 मीटर आहे का. हां फरला. हां आणि यमाई माता सोपी नाही. आणि जिथं आपण जेवढं ते काय काय आपल्या अंगात झालं आणि तिथं जर ते विहीर आहे बरोबर आहे ना. आणि त्या विहिरीत आंघोळ केलं म्हणजे तिथून पाणी उडी मारायची नाही. एक मारलं उडी आणि पाणी काढून आंघोळ म्हणजे. आणि नवरात्रामध्ये कार्यक्रम होत असतील ना तिथं नवरात्रामध्ये. आणि आपली आई देवीवर श्रद्धा धरते. कोणत्या पण देवीवर ना. यमाई असो वरदाई माता असो तुळजापूरची भवानी माता असो जगदंबा असो. आणि श्रद्धा असते. श्रद्धा प्रत्येक देवानं आपल्या आणि आपल्या आईनं नवरात्रामध्ये चप्पल घातली नाही. गादीवर झोपलं नाही का. ही आपली आईची श्रद्धा आहे देवी. हां आणि तुकोबाराय म्हणतात देवी पुढं तुम्हाला बकरा कापावंच लागेल. म्हणले काही लोक म्हणले महाराज तुम्ही तर महाराज आहे ना. एक नाही तुम्हाला 6 बकरे कापावे लागतील. ते म्हणजे कोणते. काम गोद बकर राम राम काम गोद बकर राम राम काम गोद बकर राम राम उदर कुमा हिचवला उदर कुमा हिचवला आमचा गालावा गोंधळ.
हारुनी तुझ्याच कृपेमुळे नाथ संकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला आई जगदंबे तेजस्वी आई जगदंबे तुझे नमो आई जगदंबे तेजस्वी जगदंबे आई जगदंबे आणि आई जगदंबे आई जगदंबे असे सन्मान दे आई जगदंबे तेजस्वी आई जगदंबे तेजस्वी आई जगदंबे श्री यमुना माता की यमाई माता की अशी वजनदार हनुमंतरायमध्ये कमी ताकद नव्हती आणि आपण दुसऱ्याच्या गाव जाऊन चुप बसतो. इथं आम्ही कनेरसरमध्ये येऊन चुप बसतो. हे गाव तुमचं आहे आणि आम्हाला जपटीव द्या गावकरी. आणि ह्यो मारुती सोपा नाही. तिचं जाऊन तिथल्या मालकाची दाढी दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी हनुमंत महाबले दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी बुकाच केला. एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. आणि एवढी ताकद का आली तर हनुमंतरायने आपल्या आईचं दे बोल रे हनुमंतरायने आपल्या आईचं दूध पेलं होतं. आणि आईच्या दुधात एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधाचा एक जरी थेंब दगडावर पडला खटमळा दगड तुटत होता. एवढी ताकद होती. आता आहे का दूध? आता दूध नाही, आता बाटली. पुरुष मंडळी आपली बाटली. तुमच्या गावात तिथं पेट्रोल पंप आहे गाव पेट्रोल पंप गाडी टाकायचं नाही ते दुसरं नाही ते नाही दुसरं दुसरं गाडी टाकायचं नाही दुसरं 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 कळलं का? तुम्ही 5:30 आपण पहा तुम्ही माझ्या नादी कोणी लागायचंच नाही. तू त्या लायकीतच नाही. आणि तुझ्या नागी एक माणूस लागत नाही कुत्री कसं लागेल? आणि आता ही चित्र असतात 100 टारकरी असू दे ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणजे तुमच्या दम असला तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाथा गेली आमची ज्ञानेश्वरी गेली आणि पारायण गेलं हे चित्र असतात. आणि आता इथं सांगितलं ना कोणाला दारू पिऊ नका व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या पत्राच्या काढलीच तंबाखू. वैरा हा बघ लयच लांबून लांबून महाराज येतात बुवा. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं वा. गावकऱ्यांनी लयच निवडून निवडून महाराज आणले. म्हणजे ते आम्हाला तंबाखू निवडते कीर्तन संपल्यावर. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं पण लयच ठोकत होतं बा आपल्याला. और दुसरा म्हणला त्यांनी सरांना दारू पिऊ नका व्यसन करू नका. काय परत त्यांच्या पुढं बसलाय ना. खरे खरे तुमचं खरे ते निघून गेले ना धंदा आहे त्यांचा. ठोकली आमची निघाले दुसऱ्याच्या चप्पल घाल. अरे नका करो नाश आयुष्याचा नका करो नाश आयुष्याचा तरी पुढे ह्याची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश
माझे दंडवत नका करुणास नका करुणास आयुष्याचा सगळ्यांचा पाया माझे दंडवत हो सगळ्यांचा पाया माझे दंडवत दंडवत वजनदार पोरं असतात. एक म्हणलं ए तर आम्ही दारू पिली तर भाषेला सुद्धा लई वजन आहे हो. अशी एका कीर्तनामध्ये 12 वाजले तरी कालाचे कीर्तन चालू आहे ना. इथं नाही हो, तिकडं दुसऱ्या गावात. पण 12 वाजले तरी कीर्तन चालू आहे ना काल्याचं. आम्ही म्हणलं ए जाऊन तिकडं कार्यकर्ते आहेत आणि त्याला गायकांना तिकडं घेऊन ये म्हणलं. आणि ते पोरं काय म्हणलं तिथं जर नसले तर. अरे मी म्हणलं मी आत्ताच तिथून आलंय तिथंच असते. कुत्रा असलं तर आणि कुत्रा काय करत चावला तर मी म्हणलं इथंच मर. तिथं नसतात पोरं. विठाला विराला विराला विठाला विठ्ठल विठाला. आता चला आपण गोकुळीमध्ये शिरू. ओ महिला म्हणलं बसा बसा. नाही का. आणि आता गोकुळीमध्ये भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे होऊ लागले. आणि तुकोबर आहे सांगतात हळूहळू भगवान श्रीकृष्ण रांगू लागले. थांब. आणि तळवे तळहात तळवात देखीत तळव तळहात तळवात देखीत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत तळवे तळहात तळवात देखीत तळहात तळवात देखीत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे आई म्हणालो नी दे म्हणत 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 डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत गुडघ्यानं रांगत आई 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 डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत ते म्हणत. मग आता भगवान श्रीकृष्ण रांगू लागले ना आई. आणि भगवान श्रीकृष्ण भिंतीचा आधार घेऊन चालू लागले. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण चालायचे तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पायातल्या वळ्यांचा आवाज यायचा. कसा झुम छाना झुम छाना झुम छाना 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 झुम छाना झुम छाना 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 झम आय झुम छाना छाना झन झन आय झुम छाना छाना झन कृष्णाचा बाळाचा पैवाचा ती पैज कृष्णाच्या पायाचा पैवाचा ती पैज झुम छाना छाना झन आय झुम छाना हा. आणि भगवान श्रीकृष्ण चालायचे वळ्याच्या छुमछनानं आवाज यायचा. आणि भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे होऊ लागले आणि आपल्या आईच्या कमराला बिलगले. आणि आईला सांगितलं आई सकाळपासून मैया हम सुबह से क्या पोट में कुछ नहीं क्या चल रहा है उधर लपड़ा हो गया क्या. सुबह से पोट में एकही दाना नाही. मैया थोडी लोणी दे म्हणले. आणि म्हणले यशोदा म्हणू लागली बाळा कृष्णा मी आता दही लोणी बनवत आहे नंतर आहे. बाळा कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण आणि कृष्ण नंदाच्या घरी आहे आणि आनंदमय चालू आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे झाले. 11 वर्षाचे झाले. आता भगवान श्रीकृष्ण म्हणले आता म्हणले मित्राशिवाय मजा नाही म्हणले. थोडे मित्र सुद्धा लायकीचे ठेवत जा.
आपले मित्र नाही शाणे. आपले मित्र आपण 5 वाजता पाहिजे ते म्हणजे आपल्या धाब्यावर वाट बघतात. फक्त आपण पाजवायचं बंद करा, ते आपल्या मोतीला सुद्धा येणार नाही. हे सर्व पैसे की भाई. मित्राशिवाय मजा नाही म्हणले. मित्र बनवले पेंद्या विद्या महाद्या गोजा सुबान्या, आणि त्यांची नावं सामान्य होती पण वजनदार मावळी होती. आणि त्या वाकड्याचा तर हा 3 जागी वळायचा, 5 जागी वळायचा. आपला 3च जागी वळतो. 1 2 आणि 3. त्याचा 5 जागी वळायचा. इथं त्याला मधी जंट होता आणि इथे एक होतो. गवळीने मधून कडी लावली, मधून गवळणीनं तर बाहेरून हात घालायचा आणि मधली कडी काढायची. हा, देव काही येडा आहे का काय असली सांभाळायला? ज्याला राजकारण करायचं त्यांना असली सांभाळली. आणि सर्वांना एकत्र केलं आणि काय म्हणले, तुमची तब्येत, तुम्ही काय एक मारलं तर मरून जाशील म्हणले. माईच्या दांडावणी तुमचे झाले म्हणले हाड. तुम्ही मी बघा कसला आहे म्हणजे दही दूध भात खाऊन, तुम्ही अशी वाळून काय केले म्हणले. देवा सगळंच खरे म्हणले, आमचं टावर खालीच रेंज नाही म्हणले. म्हणजे काय गोकुळमध्ये दूध तयार होत आहे म्हणले, दूध दही, पण आम्हाला मिळतच नाही ना. ते माल कुठला अय, माल कुठला दत्तनगर कनियसरचा माल, आणि विकायला कुठे जाते, कुठं जाते पाबळला. आधी इथल्याला खाऊ द्या ना, आधी कनियसरला खाऊ द्या, मग पाबळला जाऊ द्या ना. मग असं काय करता तुम्ही? मग देव म्हणले आधी गोकुळेला खाऊ द्या, मथुरेमध्ये जाऊ द्या. आणि तुम्ही त्यांच्या दारावर गेल्यामुळे त्यांना किंमत नाही, आणि दारावर येऊ द्या बरं. काय त्यांची हाल करते तुम्ही. दुकानात साडी घ्यायला जा, 2000च देणार, आणि दारावर येऊ द्या. कितीला आहे? 1000. 300 देती, आणि शेजारचे ठक्कीला घ्यायला लावती. ते गटोडा बांधून निघूनच जातो. दारावर आल्यावर किंमत नाही ना. तुम्ही म्हणले तुम्ही त्यांच्या दारावर गेल्यामुळे त्यांना किंमत नाही. आम्हाला माल द्या, आम्ही बाजारपेठ करतो गावावर. हा, तो लोक म्हणू लागले, कृष्ण्या तुला पैसे खायचे असत्यान. म्हणजे समाजच असा आहे पहिल्यापासून. मग खोड्या करू लागले. अनेक गवळणी यशोदेला म्हणायचे, यशोदे ये बाहेर, तुझा बाळ रोज येत आहे. आणि काल गपचूप खाऊन जायचं ना. काल आमच्या बाजूवर निजला होता म्हातारा, आणि घेऊनही टाकाचा देणा फोडी गेला. म्हातारा वजनदार होतं म्हणून वाचलं, नाहीतर तवाच गेला असतं. आणि भगवान श्रीकृष्ण प्रत्येक घरी जायचे आणि ती गवळण म्हणायची, आणि तेव्हा यशोदा मान्यच करायची नाही. ऐका आता, जे भगवान श्रीकृष्ण संघ होते ते ते कोणाची पोरं होते? गवळणीचीच पोरं होते ना. पण त्यांना त्यांची दिसायचं नाही, यांचं दिसायचे. आणि यशोद्याला हिचं दिसायचं नाही, त्यांचं दिसायचं. कसंच मिटना. एक गवळ म्हणू लागली, कृष्ण तू माझ्या घरी येऊ शकत नाही, चॅलेंजच करे मी, येऊ शकत नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणले, आता हिच्याच घरी डाका टाकायचं म्हणले. सर्वजण पेंद्या इथं महाद्या गोजा सुबाण्याला सांगितलं, पेंद्या सराट्याची काठी घ्या, काटे कसाही टाका, एकही काटा उभाच असतो, आणि टाका. आणि म्हणले पेंद्या म्हणला, देवा म्हणले सरासाठी काठी कशाला? जर ती आपल्याला पकडायला आली गवळण, आणि तिच्या पुढं काटं टाकायचं, आणि तोपर्यंत ती काटा मोडजेपर्यंत आपण जिंगाट घर गाठायचं. पेंद्या म्हणला सोंडेल गुण आल्यावर. मग आता चाळलेली माती डोळ्यात टाकायची, आणि पेंद्या म्हणला चष्मा घालून आल्यावर. आणि देवाने म्हणले इथंच मर. मग आता सर्वजण आले, पेंद्या वित्या महाद्या गोद्या सुबान्या, आणि सांगितलं, पेंद्या पुढच्या दरवाजातून पाय. आणि तेव्हा पेंद्या आला, देवा आजचा काही दिवस बरोबर नाही. पुढं दिल कुंटनची म्हातारी बसलेली आहे पुढच्या दरवाज्यात. मागच्या दरवाजातून पाय बरं, मागच्या दरवाजातून. हा, इथं 40 क्विंटलची सुनबाई बसलेली नाही, वजनदार होती पहिलं. आणि म्हणजे आजचा काही दिवस बरोबर नाही. नाही 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 खाल्याशिवाय नाही म्हणले. डोळे झाका सर्वजण. सर्वांनी डोळे झाकले. पेंद्या म्हणला, उघडू का डोळे? नको नको नको, डोळे झाका आणि उघडा डोळे. डोळे उघडल्याबरोबर त्या गवळणीच्या घरात प्रवेश. डोळे झाकले तेव्हा कुठं होते?
बाहेर आणि डोळे उघडल्यावर गवळणीचे चमत्काराचे. मग खाल्लं पिलं आणि मडकं घेतलं आणि भिंतीला आपटवलं. तेव्हा सून म्हणू लागले, आत्या काय झालं? घरात चोर शिरला. आत्या बाई घरात चोर शिरला. बाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. आत्या बाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. घरात निजले होते. घरात निजले होते. घरात निजले होते. घरात निजले होते. तिकडून आला कृष्ण मुरारी. मी बाई पटकन उठले. तिकडून आला कृष्ण मुरारी. मी बाई पटकन उठले. झोपेत बाई झोपेत. बाई झोपेत बाळा बाई गावाला. काय झालं? घरात चोर शिरला. आता बाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. करता झालं पकडा पकडा पकडा. आज मेलेल्या मुद्द्या सगळं पकडते. घे काठी काठी घे. आणि तो वाकड्या खातच होता. ए सुबाना तुला कधी भेटलं होतं का नाही? आपली चोरी उघड पडली. दुसऱ्या घरी ढाका टाका पळ पळ पळ. खिडक्यातून उड्या मारल्या. खिडक्या सुद्धा लावले. आणि दरवाजातून पळा. दरवाजे सुद्धा लावलेले. झाका डोळे. सर्वांनी डोळे झाकले. हा पेंद्या म्हणला आली अक्कल. हा डोळे झाकलं की बाहेरचं माणूस आत येतंय आणि डोळे झाकले की आतलं बाहेर जातंय. एक डोळा उघडा ठेवूनच बघतो. हा पेंद्याने एक डोळा उघडा ठेवला. पेंद्या माळवण्याच्या सवयीनेच गुंतला. आणि पहिला मातीचे घर असायचे ना, असे लाईटी दिवे प्रकाश काही नव्हता. तेव्हा सूर्य दुपारी सूर्य यायचा घरात. आणि सूर्य म्हणजे प्रकाश पडायचा सूर्याचा. आणि साना असायचं. मग तिथून सर्वांना बाहेर काढलं. पेंद्या त्या सवण्यातच गुंतला. सासून म्हणले सुन लवकर घे काठी घे काठी घे. ह्याचं सुख करता दुःख हरता करू आपण. मग इकडं खाली सुख करता आणि दुःख हरता. आणि एवढी आवाज शिरकायचं. आणि बाहेरचे गोपाला म्हणायचे आम्हाला तर काय दिसना. तू कशाला आलडतोय? पेंद्या म्हणला देवा मलाच माहितीये काय झालंय. वाचू रे. आणि खालची गवळणी म्हणायच्या एवढं मारते तरी वरी आवाज जातोय. आणि खाली माईक आणि वरी स्पीकर. हां आणि तेव्हा देव वाचो. मग त्या माणूसाचा चुकीचा पुतळा आहे. मग काढलं बाहेर. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. मग तेव्हा यशोदेला कळलं आपला बाळच खोडी आहे. तेव्हा सांगितलं कृष्णा तू आता गोकुळमध्ये राहायच्या लायकीचा नाहीस. मग तुला आता शाळेत टाकते. आणि पहिल्याची शाळा म्हणजे गाई राखली. पेंद्यावी त्या माझ्या गोद्यानं सुबाना सांगितलं यशोदेनं पेंद्या अजय माझं बाळ कधी बाहेर माझ्या बाळाला कधी बाहेर जाऊन माहीत नाही. हे घ्या लोणी. आणि माझं बाळ कधी बाहेर गेलेलं नाही. माझ्या बाळाला वाचवा आणि माझ्या बाळाला सांभाळा. सांभाळा मुरारी रे प्राण माझा. सांभाळा मुरारी प्राण माझा. सांभाळा मुरारी प्राण माझा. सांभाळा मुरारी रे प्राण माझा. आणि आपण दिसतो. आणि आज तुमच्या गावामध्ये कन्यारसरमध्ये सावता महाराजांचं म्हणजे दत्तनगरमध्ये. आणि हे संत सामान्य नाही. सर्वांना त्रास झाला. आणि पंढरीचा राजानं असे एक संत सोडले नाही. त्या संताची परीक्षा घेतली नाही. सर्व संतांची परीक्षा घेतली. आणि सावता महाराजांची परीक्षा घेण्यासाठी देवरूपात रूप घेतलं. आणि सावता महाराजांपाशी आले. सावता महाराज वाचवा. काय झालं? चोर लागला माझ्या माग. हा
म्हणू लागले ह्योच मोठा पंढरीचा चोर आहे आणि ह्याच्या माग चोर. या जनाबाईनं दाखवून दिला दरीला पंढरीचा चोर. सावता महाराज वाचवा. काय झालं? चोर लागलं माझ्या माग. म्हणजे नाव नामदेव आणि ज्ञानदेव नाव आहे म्हणले. असं आहे का? सावता महाराजांनी लपवा मला कुठं तर. आणि तेव्हा सावता महाराजांनी विना घेतला आणि आपली छाती फाडली. छाती हृदयामध्ये आपल्या देवाला साठून घेतलं आणि हृदयाने दोघांनीच फाडलं. एक सावता महाराज आणि एक हनुमंतराय. एवढी ताकद होती सावता महाराज. देवाला लपवलं इथं. देव कळतो का? पंढरीच्या राजाला इथं लपवलं. सावता महाराजांनी एवढी ताकद होती. आणि तशी आता वेळ खूप झालेला आहे. उरक विठाला 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 मग सगळे गोपाळ खेळू लागले. आता भूक लागली आणि सर्व गोपाळ आता घरी गेल्या आणि शिदोऱ्या आणल्या आणि एकत्र केल्या. तो काला म्हणजे आज कनेरसाचा काला. आणि तसे आता वेळ खूप झाला तर उरकायचं का? उरकायचं ना? उरकायचं का? नाही तसे आता वेळ खूप झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तसेच आज या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड एकदम सप्ताहानिमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी यांनी माझी तारीख घेतली. सरपंच साहेब कुठे गेले? कुठे आहे सरपंच साहेब? हां, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांची आवड होती. काय जरी झालं म्हणजे आपल्या माऊली महाराजांना बोलवायचं म्हणले कनेरसामध्ये. आणि आमची इच्छा होती म्हणजे कनेरसाची देवीचं दर्शन होईल का आता? हां, तुम्ही करून द्या. आणि तुम्ही असल्यावर काय आम्हाला बघा आता. आणि तुम्हीच गावाचे सरपंच. यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच मी त्यांचा आभार मानतो. झालेली सरपंच उपसरपंच आधी सरपंच पक्वाजले गायनाचार्य मृदुंगाच्या टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद. झालेली सेवांत अंडीचा कार्यक्रम होईल. आणि जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठाला जय जय विठाल. तुका म्हणे टोकाज का तुका म्हणे टोकाज कवने रे देगा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो कंठे धरला कृष्णा म्हणे अवधनी प्रकाश काला वाटो एक वेगा वैष्णवनिका संभ्रम वाकोरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एक वेगा वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाडे काला वाटो एक वेगा वैष्णवनिका संभ्रम बोलिले